आपण यानंतर बघणार आहोत प्रॉपर्टीज. ओके, राईट अँगलच्या प्रॉपर्टीज. राईट अँगलच्या प्रॉपर्टी म्हणजे काय? यामध्ये आता तुम्हाला हा एक अँगल दिला असतो 90 डिग्री. रिमेनिंग 2 अँगल्स किती असतील? तर तुम्हाला ते गिवन दिले असतील तर त्याचे मेजरमेंट किती आहे ते तुम्हाला शोधावे लागतील. ओके, बघू अगोदर. सगळ्यात अगोदर राईट अँगलची प्रॉपर्टी कोणती आहे? सपोज ह्या राईट अँगल मध्ये जर तुम्हाला दिलेले असतील 30, 60 आणि 90 हे 3 अँगल दिले असतात. हे अँगल्स असतात डिग्रीमध्ये. ओके, म्हणून आपण राईट डाऊन करणार डिग्रीमध्ये. बघू, जर हा अँगल तुमचा 90 असेल तर हा अँगल मे बी तुमचा 30 तुम्ही इथे लिहू शकता आणि हा 60 लिहू शकतात. हे दोन अँगल एकमेकांसोबत तुम्ही अल्टरनेट केले तरी चालतील. अल्टरनेट म्हणजे काय? हे अँगल तुम्ही 60 म्हटलं काय आणि ह्या अँगलला 30 म्हटलं काय तरी पण चालतील. तर तुम्ही ट्रायंगल जर फिरवला तर तो कसाही केला तरी सेमच येणार. फक्त हा तुमचा जो आहे एल शेप मधला तो अँगल तुमचा 90 डिग्रीचा तसा राहणार. ओके, आता बघू ह्या प्रॉपर्टी तुम्हाला काय सांगतात. सगळ्यात अगोदर 30 डिग्री वाला. ठीक आहे, या प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला काय शोधायचं असतं की हायपोटेनियसची लेंथ किती आहे, किंवा जर तुम्हाला हायपोटेनियस दिलेला असेल तर रिमेनिंग साइडची लेंथ किती आहे तुम्हाला शोधायचं असतं ह्या प्रॉपर्टी मध्ये. सगळ्यात अगोदर सपोज जर तुम्हाला सांगितलं हायपोटेनियस शोधा किती आहे किंवा हा QR शोधा किती आहे, आपण या QR ला x म्हटलं. ओके, सपोज तुम्हाला हायपोटेनियस इथं दिलेला आहे 6 सेंटीमीटर. ओके, फॉर एक्झाम्पल सांगते 6 सेंटीमीटर. ही प्रॉपर्टी मग कशी यूज करायची त्यासाठी सगळ्यात अगोदर जर 30, 60, 90 ची जर प्रॉपर्टी असेल अगोदर जो 30 डिग्री समोरची साइड असेल. ओके, 30 डिग्री हा जो अँगल आहे 30 डिग्री समोरची साइड कोणती आलेली आहे? QR. तुम्हाला क्वेश्चन आहे की ही QR साइड शोधा किती आहे. ओके, तर तुम्हाला इथं फक्त हायपोटेनियस दिलं आणि QR शोधायची. मग तुम्हाला पूर्ण पायथागोरस थेरम इथं यूज करायची गरज नाहीये जर तुम्हाला इथे अँगल्स दिलेले असतील तर. ठीक आहे, मग तुम्ही काय वापरणार? प्रॉपर्टी वापरणार. काय सांग ही 30 डिग्री वाली प्रॉपर्टी? 30 डिग्री समोरची साइड QR ही किती असते? QR ही असते हायपोटेनियसच्या. हायपोटेनियस कोणता आहे? PR. हायपोटेनियसच्या 1/2 असते. ओके, किती असते? 1/2 असते. ठीक आहे, मग आता बघू तुम्हाला QR शोधायचे आहे. QR इज इक्वल टू PR किती दिलेला आहे तुम्हाला इथं? 6 सेंटीमीटर. PR दिलेला आहे 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर मल्टिप्लाय 1/2. 1/2 म्हणजे 1/2. आपण इथं क्रॉस मध्ये भाग देऊ शकतो. 2 1 जा 2, 2 3 जा 6. अशा प्रकारे आपण शोधली QR इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. ओके, ही आली आपली QR ची लेंथ. सेम पद्धतीने आपण काय वापरणार? सपोज आता तुम्हाला सांगितली ही 30 डिग्री तुम्हाला शोधली आपण. ठीक आहे, आता तुम्हाला कोणती शोधायची आहे? 60 वाली. ठीक आहे, 60 डिग्री समोरची साइड किती असणार? 60 डिग्री समोरची साइड. ठीक आहे, 60 डिग्री समोरची साइड कोणती आलेली आहे? आपली PQ. ओके, कोणती साइड आहे ती? PQ. मग PQ जर तुम्हाला शोधायची असेल PQ ही किती असते? √3/2